IUI आणि IVF हे सारखे वाटणारे शब्द जरी असले तरी देखील IUI हे वेगळी गोष्ट आहे, IVF ही वेगळी गोष्ट आहे. IUI म्हणजे इंट्रा युट्राईन इन्सेमिनायझेशन. तर ह्याच्यामध्ये आपण पुरुषांचं वीर्य घेतो आणि ते वीर्य आपण स्त्रीच्या गर्भाशयात सोडत असतो. पण ते डायरेक्ट सोडतो का? नाही सोडत. तर त्याच्यावर आपण स्पर्म वॉश ही प्रक्रिया करतो लॅबोरेटरीमध्ये. तर स्पर्म वॉश म्हणजे काय? तर जे काही वीर्य आहे तर त्याच्यातले फक्त आपल्याला चांगल्या क्वालिटीचे स्पर्म घ्यायचे असतात, शुक्राणू घ्यायचे असतात. तर ते चांगली क्वालिटी म्हणजे काय? तर जे शुक्राणू आपल्याला दिसायला चांगले असतात आणि त्यांची मोटिलिटी म्हणजे हालचाल योग्य असते. तर हे अशा प्रकारचे शुक्राणू निवडतो आपण आणि ते डायरेक्ट स्त्रीच्या गर्भाशयात सोडतो. त्याच्यामुळे काय होतं? तर त्याच्यामुळे दिवस जायची शक्यता वाढते. तर किती शक्यता असते एकदा IUI केल्यानंतर? साधारणपणे 22 ते 30% पर्यंत शक्यता असते. मग काय होतं त्याच्यामुळं? तर त्याच्यानंतरची प्रक्रिया हे काही नॅचरल असते. नैसर्गिक म्हणजे स्त्रीबीज, पुरुषबीज आपण फक्त जवळ आणून सोडतो. त्याच्यामुळं त्यांची ते मिलन व्हायची शक्यता वाढते आणि मिलन झाल्यानंतर मग त्याच्यापासून गर्भ तयार होऊन तो गर्भ हळूहळू सरकत जाऊन गर्भाशयात चिटकतो आणि त्याच्यानंतर गर्भधारणा होते. तर हे झालं IUI. IVF म्हणजे काय असतं? IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे जे काही फर्टिलायझेशन फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज पुरुषबीज मिलन होऊन घडणार असतं, तर ते तिथं ते व्यवस्थित घडत नसल्यामुळं काही कारणामुळे आपण ते बाहेर घडवतो. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण? तर स्त्री बीजाशयामधले स्त्रीबीज बाहेर काढून घेतो. पुरुष बीजाशयामधले पुरुषबीज बाहेर काढून घेतो. आणि मग काय करतो? तर दोघांचं मिलन आपण बाहेर करतो. मग ते बाहेर केल्यानंतर त्याच्यापासून जे काही चांगल्या क्वालिटीचे गर्भ तयार होतात, तर ते गर्भ नंतर कालांतरानं आपण स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडतो. तर त्याच्यामुळं जी काही गर्भधारणा होते त्याला आपण IVF प्रेग्नन्सी म्हणतो. IVF साधारणपणे 2 प्रकारचं असतं. एक तर IVF हे प्रॉपर IVF आणि दुसरं असतं तर ते ICSI. IVF म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये स्त्री बीज घेऊन त्याच्या भोवती फक्त चांगल्या क्वालिटीचे स्पर्म सोडतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की एक चांगला स्पर्म जाऊन त्या ओसाइटशी मिलन करतो आणि त्याच्यापासून गर्भ तयार होतो. तर त्याला IVF म्हणतात. ICSI म्हणजे काय? तर एक चांगल्या क्वालिटीचा स्त्री बीज घेतो आपण, एकच चांगल्या क्वालिटीचा पुरुष बीज घेतो आणि त्या दोघांचं मिलन आपण डायरेक्ट करतो. तो स्पर्म आहे तो डायरेक्ट आपण इंजेक्ट करतो स्त्री बीजामध्ये, तर त्याला म्हणतात ICSI. तर हे दोन्ही प्रकार हे IVFचेच आहेत. तर त्याच्यापासून जी होणारी गर्भधारणा असते तर त्याला म्हणतात IVF प्रेग्नन्सी.